मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। त्यांची सुरुवात जी झाली ती एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झाली। त्यामुळे 1950 ते 60 या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्राचं माध्यम वापरलं होतं। 1960 नंतर च्या काळामध्ये मग 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि 1960 मध्ये त्यांनी मार्मिक सुरुवात केली। आणि मार्मिकच्या मध्ये ज्याला मार्मिक सुरू झालं तेव्हा आम्ही शाळेमध्ये मुंबईत शिकत होतो, त्याच्यात वाचा आणि थंड बसा असं एक कलम असायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या आसपास जे अमराठी लोकांचं वागणं होतं मराठी लोकांशी ते आम्हाला मराठी शाळेत शिकत असताना सुद्धा जाणवायचं आणि त्यामुळे मार्मिकबद्दल एक मनामध्ये आत्मीयतेचं बीज पेरलं गेलं अगदी शाळेत असताना 8वी 9वीत असल्यापासून। आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसजसं वेगवेगळे टप्पे येत गेले, शिवसेनेच्या मधले महापौर झाला शिवसेनेचा आणि 90, 91, 92 या काळामध्ये मुंबईमध्ये दंगल झाली कारण बाबरी मशीद पडल्यावरती आणि त्याच्या सुमाराला प्रचंड मोठं असं द्विध्रुवीकरण झालं आणि ज्याच्यामध्ये एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला भाजप आणि NDA, त्याच्यामध्ये अनेक समाजवादी विचाराचे लोक जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे हे सुद्धा NDA बरोबर गेले आणि त्यावेळेला मनामध्ये विचार सुरू झाला की आपण जे महाराष्ट्राचं आणि देशाच्या हिताचं काम करणारे नेते आहेत त्याबद्दल काही विचार करावा का। परंतु तो विचारानंतर मी प्रत्यक्षामध्ये 98 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला हीच भूमिका होती माझी की मोठ्या साहेबांनी जे हिंदुत्वची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व। ही अतिशय व्यापक व्याख्या आहे। कुठल्याही धर्माचे तुम्ही असा पण तुम्ही राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। कोणालाही वगळायचं नाही, जात विचारून कोणाला उमेदवारी द्यायची नाही, ही जी त्यांची भूमिका होती। त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं महिला धोरण, मी म्हटलं की महिलांच्यासाठी काय करता येईल तेव्हा ते म्हणाले तुला महिलांच्या प्रश्नात जे काम करायचं असेल ते तुम्ही करा आणि तुम्हाला कोणी शिवसेनेमध्ये अडवणार नाही की ह्या कामं करू नका म्हणून। आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून 98 साली मी प्रवेश केला। अर्थात उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेला खूप सूत्रधाराच्याच रूपामध्ये होते, त्यांनीच माझी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट घडवून दिली होती आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्राची संपर्क प्रमुख आणि मग 2002 मध्ये विधान परिषदेचे आमदार, 2005 मध्ये उपनेता, 2007 मध्ये प्रवक्ता आणि 2014 नंतर विशेष हक्क समितीची प्रमुख आणि 2019ला चौथ्यांदा मला ज्याला आमदारकी मिळाली त्याला उपसभापती, अशा प्रकारचं माझं 3ऱ्या टर्ममधलं उपसभापती पद आता त्यालाही 6 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत। खूप दीर्घकाळ मला शिवसेनेची सेवा करायची संधी मिळाली। 2012ला माननीय मोठ्या साहेबांचं निधन झालं, तो अतिशय दुःखाने अगदी कडेलोट व्हावा असा दिवस होता। त्याच्या अगोदर ते काही दिवस आजारी होते, परंतु आजारपणात सुद्धा आणि एरवीसुद्धा त्यांचं बारीक लक्ष बातम्यांच्याकडे असायचं आणि त्या बातम्यांच्या आधाराने ते वेळोवेळी मार्गदर्शन पण करायचे। पुणे शहरावरती लक्ष होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं विधान परिषदेमध्ये काम करत असताना अनेक त्यांच्या सभांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे कोपरगाव, परभणी, अमरावती या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा त्यांच्याबरोबर स्टेजवर त्यांच्या एक 5-6 खुर्च्या पलीकडे सोडून बसणं आणि ऐकणं आणि शेवटी वंदे मातरम् व्हायचं, तर ते म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता। आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा दिली, मग ती महिलांना दिली, गोरगरिबांना दिली, सामान्यांना दिली, ती अभूतपूर्व अशी आहे। आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली किंवा आम्हाला विरोध केला तरी मला कधीच भीती वाटली नाही, कारण शिवसैनिक आणि शिवसेनेचे विचार ही आमची कवच कुंडलं आहेत। बाळासाहेबांचं जे हे होतं की ज्यासाठी शिवसेना स्थापन त्यांनी केलेली होती ते आता तुम्ही पाहताय का? तसं सिच्युएशन तशी स्थिती दिसते का? शिवसेनेला तेवढं यश मिळालंय का? बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होत आहेत का? मुळामध्ये ज्या काळामध्ये साहेबांनी नेतृत्व केलं त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे 95 ते 99च्या दरम्यान युतीचं सरकार आलं आणि ते युतीच्या सरकारलाही साहेब मार्गदर्शन करत असताना स्वतःच्या सरकारकडून चुका झाला तरी त्यांचे फटकारे ठरलेले होते किंवा त्यांचं बारीक लक्ष होतं सगळ्या कामकाजाच्या वरती। नंतरच्या काळामध्ये 2014 नंतर आमची भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती मोडली, परंतु नंतर एकनाथजी शिंदे यांच्यासोबत परत 2022 मध्ये एक वेगळं पर्व सुरू झालं। तर विधान सभेमध्ये आम्ही
चांगल्या मताने निवडून आलो. आत्तापर्यंत मॅक्झिमम म्हणजे आमचे 52पर्यंत लोक होते, ते आज आम्ही काही सगळे उमेदवार धरून 60पर्यंत पोचलेलो आहोत. त्याचबरोबर आता तुम्ही पाहिलं नगरपालिकेच्यामध्ये आणि महानगरपालिकेत सुद्धा आम्ही 2 क्रमांकाचा पक्ष झालेलो आहोत. इथे जे निवडून आलेले लोक आहेत त्यांचं पाहिलं तर, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून आम्हाला काही तयारी करता आली असती तर ही संख्या वाढवता आली असती. पण केवळ सत्तेमधून समाधान मानायचा विषय नाही आहे. शिवसेनेने काय काम करावं याच्याबद्दल जो धडा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिला होता, उदाहरणार्थ लोकांना मदत करणं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही जी भूमिका आहे ती भूमिका तंतोतंत उत्तम रीतीने माननीय एकनाथजी शिंदेसाहेब निभावत आहेत. आणि कोणी काही आरोप केले, किती अपशब्द वापरले तरी कामातून मी उत्तर देणार, हे जे एकनाथजी शिंदे सांगतात ते मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण शेवटी आज नकारात्मकतेमुळे अनेक लोकांना आपल्या कामावरून चित्त त्यांचं विचलित करणं हा एक जर का कोणाचा डाव असेल, तर अशा नकारात्मक गोष्टींना लक्ष देण्यापेक्षा ज्या समाजाच्या घटकांना आपली गरज आहे, ज्या समाजाच्या घटकाचे आपल्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम शिवसेना निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा करेल. आम्हाला अतिशय चांगले उमेदवार प्रत्येक जिल्ह्यातले रिपोर्ट येत आहेत, त्याच्यामध्ये 5-5, 10-10 वर्ष त्या मतदारसंघात काम केलेले उमेदवार आहेत. अर्थात केवळ निवडणुकांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने सुशासन देणं हे काम आम्ही करतोय. ताई, खरं तर तुम्ही खूप आधीपासून या सगळा प्रवास शिवसेनेचा बघितलाय, पण आता 2 शिवसेना आहेत असं म्हणतात की शिवसेना शिंदेगड आणि ठाकरेगड. मनाला वेदना होतात 2 शिवसेना बघताना किंवा शिवसेनेची 2 चिन्ह बघताना, 2 उमेदवार एका ठिकाणी उभे असताना मनाला वेदना होतात? मनाला वेदना होतात, परंतु ज्या वेळेला नारायण राणे पक्ष सोडून गेले होते तर त्यावेळेला त्यांनी शिवसेना काढली नव्हती, ते काँग्रेसमध्येच गेले होते. पण त्याच नंतर काही काळामध्ये मनसे तयार झाली होती, तेव्हाही अशाच वेदना झाल्या होत्या. फाळणी झाल्यावर जसं वाटत असेल माणसांना तशा प्रकारच्या वेदना झाल्या होत्या. पण काळाच्या ओघामध्ये शेवटी बऱ्याचशा गोष्टी बदलल्या जातात. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा काही लोक पक्ष सोडून गेले, पण ते वेगवेगळ्या पक्षात गेले होते. पण इथे प्रश्न हा तयार झाला की शिवसेना कोणती, आणि त्याचं जनतेने आणि आत्तापर्यंत जे निवडणूक आयोगाने निकाल दिलेले आहेत त्याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे. मी असं मानते, मी भगवद्गीतेच्या मधला श्रीकृष्णांचा उपदेश मानणारी व्यक्ती आहे, आस्तिक आहे. आणि मला असं वाटतं की आपलं कर्म जे आहे त्याच्यावरती आपण काम करत राहिलं पाहिजे, चांगले कर्म आपल्यातून घडली पाहिजेत. आणि आपला जो धर्म आहे तो धर्म वाचवण्यासाठी आपण जे काय असेल ते करायला तयार असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणी कुठल्या संतांवर टीका केली तिथपासून असेल, किंवा अजून कोणी चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला विरोध करण्याचं सामर्थ्य असेल, की आज आमच्याकडे 60 आमदार आहेत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीमध्ये आहोत, तर योग्य त्या चांगल्या उपाययोजना राबवण्यासाठी जे आम्हाला जनतेने कर्तव्य दिलेलं आहे ते पूर्ण करणं, हे म्हटल्यावरती त्याच कामामध्ये इतका वेळ जातो की खरं सांगायचं तर राजकारणामध्ये मनातल्या वेदना ज्या असतात, मोठे साहेबच काही वेळेला म्हणायचं एक वाक्य की माशाला स्वतःच्या डोळ्यातले अश्रू दाखवता येत नाही, तशीच शिवसैनिकांची परिस्थिती असते. ताई, तुम्ही मगाशी सांगितलं की राज ठाकरे गेल्यानंतर काँग्रेसची पलट झाल्यावर आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर काय वाटलं असतं बाळासाहेबांना, काय पाहिलं, त्यांच्या काय भावना झाल्या? मोठे साहेबांना काय वाटलं असतं हे सांगण्या एवढे काही लोक स्वतःला विद्वान समजतात, पण मोठ्या साहेबांचं बऱ्याच बाबतीमधलं म्हणणं जे असायचं त्याची त्यांना 6th सेन्स होता, एक वेगळेच प्रकारची त्यांना जाणीव होती. ते दोघांनाही चांगलं ओळखत होते, त्यामुळे त्यांच्या उंचीवरून त्यांना जे काही दिसलं असतं त्याच्याबद्दल मी भाष्य करणं मला माझी मर्यादा सोडून वागल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी कुठलीच प्रतिक्रिया त्याच्यावर देऊ शकत नाही. ते राजकीय प्रश्न आहे, थोड्याच वेळात आता निघणार आहे. पुण्यात काय सोडत होईल माहिती नाही, पण भाजपनं घवघवीत यश मिळवले. तुलनेत आपल्याला यश आलं नाहीये, आपण प्रयत्न अनेक केले, पण मग आता काल आम्ही मुरलीधर मोहोळांनाही विचारलं की शिवसेनेला तुम्ही सत्तेत घ्याल का, कारण तुम्ही युतीत आहात. तर त्यांनी असं म्हणाले की त्यांचे उमेदवार निवडून आले. तुमचं काही त्यानंतर भाजपसोबत बोलणं झालंय, कारण राज्यात एकत्र आहात पण पुण्यात मात्र बिनसलं होतं? माझं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही आहे आणि बोलणं करावं असंही काही नाही आहे. आता माननीय माझ्या माहितीप्रमाणे विजय शिवतारे यांचं काही जिल्हा परिषदेबद्दल भाजपच्या काही नेत्यांशी बोलणं झालं होतं, पण ती पण युती कितपत झाली आहे याबद्दल मला शंका आहे. परंतु आज मी मुरलीधर मोहोळांचं स्टेटमेंट वाचलं की खेड, जुन्नर, आंबेगावमध्ये युती झाली आहे. ही जोपर्यंत आमचे शरद सोनावणे स्पष्ट असं सांगत नाही आहेत की ती युती झालेली आहे, तोपर्यंत कुणीही या युतीच्या दाव्यावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. आणि त्यांनी कारण बरोबर उलटं सांगितलेलं आहे त्यांच्या वक्तव्यामध्ये की बारामती, इंदापूर, शिरूर, आणखीन पुरंदर इथे आमची युती झालेली नाही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ते वीक आहेत त्या ठिकाणी युती झालेली नाही आहे, आणि जिथे आम्ही स्ट्रॉंग आहोत त्या ठिकाणी त्यांची युती झालेली आहे.
त्यामुळे असं काहीतरी मला असं वाटतं की युती झाली असती तर दोन्ही पक्षाच्या लोकांनी मिळून एकत्र जाहीर करायला पाहिजे. पुण्यात असं कोड्यात नेहमी का पकडलं जातं महानगरपालिकेमध्ये पण शेवटपर्यंत त्यांनी जागेवरती थांबून ठेवलं, आता पण युतीबाबत चर्चा करायला पुढे येत नाहीयेत, काय नेमकं पुण्यात अशी का सिच्युएशन? आता त्याचं कारणं जे आहेत ती सगळीकडेच लोकांना अनुभव आलेला आहे. बाकीच्या ठिकाणी सुद्धा संभाजीनगरला असाच अनुभव आला आहे, मीरा भाईंदरला असाच अनुभव आलेला आहे. हे काही नवीन नाही आहे त्यांचं. प्रत्येकच ठिकाणी अशा गोष्टी युतीमध्ये घडत असतात. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की त्याच्यावरती फार हळवं राहावं म्हणून. आम्ही पुण्यात अशी का सिच्युएशन? आता त्याचं कारणं जे आहेत ती सगळीकडेच लोकांना अनुभव आलेला आहे. बाकीच्या ठिकाणी सुद्धा संभाजीनगरला असाच अनुभव आला आहे, मीरा भाईंदरला असाच अनुभव आलेला आहे. हे काही नवीन नाही आहे त्यांचं. प्रत्येकच ठिकाणी अशा गोष्टी युतीमध्ये घडत असतात. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की त्याच्यावरती फार हळवं राहावं म्हणून. आम्ही जेवढ्या प्रमाणात आम्हाला वाटत होतं लोकांचा जनाधार मिळेल तो मिळू शकला नाही. आम्हाला वेळ कमी पडला हे जरी खरं असलं तरी कारण काही असण्यापेक्षा शेवटी कुठल्या का कारणाने असे ना आम्हाला अजून काम करायला पाहिजे दीर्घकाळ आणि सातत्याने काम करणारे उमेदवार हे द्यायला पाहिजेत की ज्यांची जी उमेद आज शिवसेनेचे मला जे भेटत आहेत उमेदवार त्यांच्यामध्ये दिसते ती खरोखर विस्मयकारक आहे. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांमधून एक फळी तयार करणं आणि पुढच्या काळामध्ये जनतेच्या सेवेमध्ये त्यांना अधिक कार्यरत बनवणं ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थाने अभिवादन केलेलं असेल असं मला वाटतं. तर तुम्ही म्हणाल की शिवसेना कोणती खरी ही जनतेनं आणि निवडणूक आयोगानं दाखवून दिले. आता एकनाथ शिंदेचीच शिवसेना खरी आहे असं वाटते. भविष्यात जर दोन्ही पक्ष एकत्रित येत असतील म्हणजे ठाकरे गट आणि तुमची शिवसेना तर तुम्ही कुठल्या भूमिकेत असाल आणि आता शिवसेना तीच खरी असं वाटतंय तुम्हाला? हे राजकारणामध्ये जर तरला काही अर्थ नसतो. असे काल्पनिक प्रश्न आपण विचारून त्याचं उत्तर घेणं हे योग्य नाही आहे. परंतु राजकारणात कुठली गोष्ट शक्य पण असते. माझी भूमिका म्हणाल तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका जे पुढे नेत आहेत त्यांच्याबरोबर मी असणार माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत. ताई मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, यामध्ये भाजपला वेगळं ठेवून महापौर बनवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आपल्या पक्षाकडून देखील हालचाली सुरू आहेत. अशा चर्चा आहेत म्हणजे सोबत नेत्यांसोबत इतर नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. त्याबद्दल काय म्हणजे भाजपला सोडून महापौर बनवायचं हे ठरलंय का? मला असं वाटतं की माध्यमांच्या मधून माझी तुम्हाला विनंती आहे की कल्याण डोंबिवलीचा विषय जो आहे तो तुम्ही राज्यस्तरावरच्या इतर शहरातल्या व्यक्तींना विचारताय तर हेच मुळी कुठल्याही औचित्याला धरून नाही आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आणि महाराष्ट्राचे आमचे नेते आहेत, श्रीकांतजी शिंदे आहेत, स्वतः एकनाथजी शिंदे आहेत. तर या संदर्भात ते काय ते भाष्य करतील. माझा याच्या संदर्भात कुठल्याही प्रतिक्रियेला नकार आहे. मुंबईमध्ये भाजप असते शिंदेच्या शिवसेनेमुळे आमच्या जागा मुंबईमध्ये कमी आलेल्या आहेत. मी काल प्रवीण दरेकरांचं सविस्तर ऐकलं. ते असं काही म्हणाले नाही आहेत. कुठल्या तरी एका वॉर्डामध्ये काहीतरी छोटे मोठे वाद चालले असतील त्याच्यावरून तुम्ही सगळं भाजप असं म्हणणं आहे म्हणजे खरं सांगायचं तर तुम्हीच भांडणं लावताय असं मला म्हणायला लागेल. बरं, राज्यामध्ये पुण्यामध्ये तुमची युती झालेली नाहीये म्हणजे महानगरपालिकेला जशी तुमची शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा झाली होती इथेही तसंच झालं आणि शेवटपर्यंत भाजपने तुम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि मुळे ऐन क्षणाला तुमची युती तुटली. आता शिवसेना कशी लढणार आहे पुणे जिल्हा परिषदेच्या नाही या संदर्भामध्ये आता हेबी फॉर्म तर काल देऊन बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि विजय शिवतारे त्याचबरोबर आमचे शरद सोनावणे हे दोघं आमदार, श्रीरंग बारणे खासदार आणि सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत मग त्याच्यामध्ये श्री पोखरकर आहेत, श्री दरेकर आहेत, त्याचबरोबर श्री जेवरे आहेत, श्री पासलकर आहेत, रमेश कोंडे आहेत, हे बाळासाहेब चांदेरे आहेत. हे सगळे वेगवेगळ्या 2-2, 3-3 तालुक्याची जबाबदारी असणारे जे पदाधिकारी आहेत. तर आम्ही स्वतः श्री राम रेपाळे आले होते आणि मी विजय बापू शिवतारे, राम रेपाळे आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्ह्याचा आढावा घेतला तिघांनी आणि त्याच्यानंतर प्रत्येक तालुका प्रमुखाशी जिल्हा प्रमुखाशी बोलून साधारणपणे युती झाली तर कशा पद्धतीने लढायचं असं सूत्र ठरवलं होतं आणि युती झाली नाही तर काय करायचं हे पण ठरवलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी कोणाची युती आहे ते त्या ठिकाणचे आमचे जे हे नेते आहेत विजय शिवतारे, शरद सोनावणे हे जाहीर करतील त्या पद्धतीने ती युतीच्याबद्दलची विश्वासार्ह वक्तव्य आपण गृहीत धरावीत. मी पण स्वतः बोलू शकते परंतु ग्रामीणचा विषय असल्यामुळे तिथलं प्रत्यक्षातलं जे आखणी आहे ते हे आमचे आमदार करत आहेत. पुणे शहरात आता पुणे ग्रँड टूर सुरू आहे त्याच्यानं समस्या येत आहेत. उद्या काही शाळा पण बंद असणार आहेत आणि वाहतूक कोंडीची सुद्धा मोठी समस्या येते.
निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना पुण्याच्या प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे, तर तो त्या काळात त्यांच्यावरती तो विश्वास असतो. तर त्यांनी तो निर्णय घेत असताना वरिष्ठांशी म्हणजे माननीय मुख्यमंत्री याच्याशी संबंधित मंत्र्यांशी बोलून घेतला असेल. त्याने आत्ता का घेतल्या असे सगळे प्रश्न विचारणं म्हणजे अज्ञानी लोकांसारखं ते दिसतंय. तर मला असं वाटतं की अशा जल्लोषाच्या बद्दल किंवा अशा प्रकारच्या उपक्रमांना जरूर पाठिंबा दिला पाहिजे, पण स्थानिक शाळा आणि स्थानिक लोक यांना कशा प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. जे लोक गणेश उत्सवाबद्दल आक्षेप काढतात, जे लोक कुठल्या पक्षाच्या छोट्या मोठ्या मिरवणुकांबद्दल आक्षेप काढतात, त्यांना या संदर्भामध्ये काहीच वाटत नाही. त्यामुळे मला तर स्वतःला असं वाटतं की हा सगळा जो उपक्रम आहे त्याच्यात जनतेचा थोडा सहभाग, लोकप्रतिनिधींचा त्यांनी निदान घ्यायला हवा होता की आम्ही असं असं इलेक्शन झाल्या जिल्हा परिषदेची चालू असतानाच आम्ही हे करतोय, याच्याबद्दल काहीच कोणाला कल्पना नव्हती. समोर आक्षेप नाही आहे. सायकल चालवणं, आणखी प्रदूषण नियंत्रण करणं आणि सायकलमधून प्रवास करणं ही अतिशय पर्यावरण मैत्रीपूर्ण गोष्ट आहे आणि चांगली आहे. मी अनेक ठिकाणी लोक बघते, पण आपल्याला सायकल परत जर का करायची असेल तर त्याच्यासाठी प्रचारात आणायची असेल किंवा सायकल लोकप्रिय अधिक करायची असेल तर सायकल स्वारांची सुरक्षितता पाहिली पाहिजे. त्यांच्यासाठी जाण्यासाठी रस्ते वेगळे सगळीकडे ठेवले पाहिजेत. ते रस्ते नाही आहेत. दुर्दैवाने सायकल स्वारांसाठी जे रस्ते सुरक्षित ठेवतो त्याच्यात 2 व्हीलर मोटरसायकल घेऊन जातात. कोण अडवणार त्यांना? आणि मग अशा वेळेला असं जर का करायला लागले लोक, तर मग या सायकल स्वारांना ठराविक सकाळच्या वेळेला ते जातात तर त्यात बऱ्याच अडचणी येतात असं मला दिसतंय. नियोजनाचा अभाव आहे प्रशासनाकडून, नियोजन व्यवस्थित झालेलं नाहीये, सगळ्या मोठ्या काय आंतरराष्ट्रीय दर्जाची ही सगळी टूर होती. मी प्रशासनाला म्हणणार नाही. एकदा ज्या क्षणी निर्णय होतो, ज्या कोणाच्या XYZ व्यक्तीने हा निर्णय झालेला आहे मान्यताचा, की त्याच्यानी या सगळ्याचा त्यांनी विचार केला असेल असं मला वाटतं. त्यांना असं होतं की कुठल्याही परिस्थितीत सायकल स्वार वेळेत पोहोचले पाहिजे, सुरक्षित पोहोचले पाहिजे आणि पुण्याच्या लोकांना ट्रॅफिक जॅमची सवय झालीच पाहिजे असं काहीतरी त्यांचं मत असावं मला वाटतं. हे पाहायला अनेक कारणं आहेत. आता याच्यात सगळ्या तपशिलात जात नाही, कारण तुम्ही काही ते दाखवणार नाही. उगाच प्रश्न विचारताय, ठीक आहे, पण उगाच म्हणजे काय की आता तपशीलवार त्याचं खूप आहे. वाहतूक आपण कशी चालवतो, नियम किती पाळतो, चौकामध्ये सिग्नल तोडून किती लोक निघून जातात, त्याच्यानंतर इंडिकेटर देतो की नाही, ब्रेक काय दाखतात, गाड्या काय कंडिशनमध्ये असतात, सकाळी दारू पिऊन लोक 9 वाजता गाड्या घेऊन निघत आहेत. या सगळ्या दुरुस्ती करायची तर या सगळ्यांनी मिळून घटक आहेत ना त्याचे, की ज्याच्यामध्ये आपल्याला बदल करायला लागेल. मुळात स्पीड लिमिट जी करायला लागते त्याला हे कारण आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर आपल्या वागण्याचे जसे चांगले शिष्टाचार असतात की आपण एकमेकाशी कसं वागायचं, तसंच वाहतुकीमध्ये आपण कशा पद्धतीने वाहनं चालवायची याच्यावरती सगळ्यांनाच खूप जबाबदारीने काम करायची गरज आहे असं मला वाटतं. है कि ZP के गठबंधन के बारे में बात तो हुई है, लेकिन अभी भी एडजस्टमेंट हो सकता है. लेकिन ये पूरी जिम्मेदारी जो है वो उसमें निभा रहे हैं आगे, क्योंकि वो पुणे रूरल में की जिम्मेदारी है. तो शरद जी सोनावणे हैं और विजय शिवतारे और बाकी हमारे जिला प्रमुख हैं, तो वो सब मिलके सीट एडजस्टमेंट अगर कुछ हो सकती है तो बात होगी ज़रूर. लेकिन जब तक जो सूत्र है अपना कि जहाँ पे हमारे चुन के आए हैं वो हमारे ही होंगे और जहाँ पे जो भी सेकंड रैंक पे होगा उसको सीट मिलनी चाहिए, इसके मुताबिक अगर उसको अमल में लाते हैं तो काफ़ी कुछ फ़ायदा हो सकता है. लेकिन वो होगा कि नहीं उसके बारे में और 3 दिन के बाद में पता चलेगा. मैंने काफ़ी बताई बातें. मुझे इतना ही कहना है कि जो लोग थे यहाँ के विधायक है या बाकी संस्थाएं हैं, उन्होंने कुछ लोगों को बुलाया भी होगा, लेकिन कई बार होते हैं कि NGOs की एलीट तरीके से प्लानिंग होता है, लेकिन वो जब अमल में लाया जाता है तो लोगों को इतनी जानकारी नहीं होती है और कई लोग ट्रेन पकड़ लेने के आता है. तो ये कौन से मौसम में करना है, क्या करना है, इसके बारे में ये काम हो रहा था. मैं आपको एक सबक देना चाहूँगी कि मैंने जिलाधिकारी जी से मिलने की कोशिश की इलेक्शन के समय. क्यों? क्योंकि जो पतंग उड़ाते हैं उसमें नायलॉन मांझा के कारण 27 लोग जख्मी हो गए, ऐसा मैंने पढ़ा था. गलत बात के बारे में मेरी स्थिति में या मेरे स्टेटस में रहने वाले लोगों के लिए ठीक नहीं है. उनका जो जवाब है वो वहाँ के ही लोग अच्छी तरीके से देंगे.
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.